राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के स्थापना दिवस को लेकर कार्यक्रमों का आयोजन जारी है। एनसीपी के नेता लगातार सामाजिक कार्यों को अंजाम दे रहे हैं। इसी कड़ी में डोंबिवली विधानसभा के एनसीपी उपाध्यक्ष धनराज तंबुस्कर ने जरूरतमंद बच्चों की मदद के लिए बड़ा कदम उठाया। उन्होंने आर्थिक रूप से पिछड़े बच्चों को मुफ्त में शैक्षणिक सामग्री उपलब्ध कराई, जिसके लिए वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया। उन्होंने कहा कि शिक्षा हर बच्चे का अधिकार है और ऐसे में कार्यक्रमों का उद्देश्य सभी बच्चों को उचित शिक्षा उपलब्ध कराना है। एनसीपी नेता ने कहा कि इस पहल से बच्चों को पढ़ाई में प्रोत्साहन मिलेगा और वह अपने भविष्य को उज्जवल बना सकेंगे। आमचे तांबोस्कर साहेब ये धनराज तांबोस्कर हे उपाध्यक्ष आहेत डोंबिवली शहरचे आणि सामाजिक न्याय संस्थेचे जे अध्यक्ष पण आहेत। त्यांनी या ठिकाणी काल 10 जून हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन होता। त्या निमित्ताने त्यांनी हा कार्यक्रम ठेवला होता। सर्व गरजू मुलांजवळ जवळजवळ 60-70 मुलांना त्यांनी वह्या, बॅग आणि शूज, सँडल्स अशा गोष्टी वाटल्या। पुढील काळामध्ये त्यांचा अजून काही वस्तू वाटण्याचा, छत्री वगैरे वाटण्याचा, वह्या वगैरे वाटण्याचा उपक्रम त्यांनी ठेवलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी काल आमचे अध्यक्ष सुरेश जोशी साहेब पण होते आणि या कार्यक्रमासाठी तुषार म्हात्रे युवक अध्यक्ष जिल्ह्याचे त्यांचं पण सहकार्य त्यांना भेटलेलं आहे असं त्यांच्या बोलण्यातून माहिती पडतं। काल आमचे बाकी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांना चांगला सपोर्ट पक्षातर्फे आहे। तर त्यांनी पुढील काळात आणखी महत्त्वाची भूमिका घेऊन या ठिकाणी कार्य करावं। पक्ष त्यांच्या बरोबर आहे एवढंच मी या ठिकाणी सांगेन। या एक विभागामध्ये जेवढे मध्यमवर्गीय, गरीब पोरं तसेच गरजू लोकांना राष्ट्रवादी पक्षातर्फे तसंच सिद्धार्थ बुद्ध विहार समितीच्या तर्फे लोकांना बॅग वाटप, चपला वाटप, सँडल वाटप आणि येणाऱ्या 10 दिवसामध्ये छत्री, रेनकोट, पुस्तकं ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणार। कारण शिक्षण हे महत्त्वाचं असल्यामुळे शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना मदत करणं जरुरी आहे। जय राष्ट्रवादी, याच्या पुढे मी काय बोलू शकत नाही।